नमस्कार. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये मी प्रेरणा देसाई आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि आजच्या नवीन तासाला सुरुवात करते. 8वी विषय इतिहास असहकार चळवळ. मुलांनो, इसवी सन 1920 ते 1947 हा भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा कालखंड गांधी युग या नावाने ओळखला जातो. त्यापूर्वी म्हणजे 1920 पर्यंत लोकमान्य टिळक यांच्याकडे स्वातंत्र्य चळवळीची धुरा होती. परंतु 1920 मध्ये लोकमान्य टिळकांचं निधन झालं आणि त्यानंतर राष्ट्रीय चळवळीची सूत्र ही महात्मा गांधीजींकडे आली. महात्मा गांधीजींनी सत्य, अहिंसा, सत्याग्रह या सूत्राच्या आधारे भारतीय स्वातंत्र्य लढ्याला नवी दिशा दिली. गांधीजींच्या या प्रभावी नेतृत्वामुळे राष्ट्रीय चळवळ जी होती ती अधिक व्यापक झाली आणि भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या एका नव्या वेगळ्या अशा पर्वाला सुरुवात झाली. त्याचीच माहिती आज आपण या पाठात घेणार आहोत. गांधीजींच्या प्रभावी नेतृत्वामुळे राष्ट्रीय चळवळ अधिक व्यापक झाली आणि भारताच्या स्वातंत्र्य लढ्याला नवीन पर्वाला सुरुवात झाली. गांधीजींचे दक्षिण आफ्रिकेतील कार्य. इंग्लंडमध्ये बॅरिस्टरची उच्च पदवी घेऊन महात्मा गांधी इसवी सन 1891 मध्ये हिंदुस्थानात आले आणि हिंदुस्थानात येऊन ते वकिलीचा व्यवसाय करू लागले. वकिलीचा व्यवसाय करत असतानाच 1893 मध्ये त्यांनी त्या काळच्या ब्रिटिश साम्राज्यामधील नाताळ व दक्षिण आफ्रिका येथील दादा अब्दुल्ला आणि कंपनी नावाच्या एका भारतीय कंपनीतील एका पदासाठी 1 वर्षाचा करार करा आणि त्यानिमित्त ते दक्षिण आफ्रिकेत गेले. दक्षिण आफ्रिका जी होती ती इंग्लंडची एक वसाहत होती. त्या ठिकाणी उद्योग, व्यापार आणि अन्य कामधंद्यासाठी अनेक भारतीय स्थायिक झाले होते. परंतु इंग्रज हे तेथील हिंदी लोकांना गुन्हेगारासारखे वागवत त्यांचा जागोजागी अपमान केला जात. 1906 मध्ये त्या इंग्रजी शासनाने एका आदेशान्वये कृष्णवर्णीयांना ओळखपत्र बाळगणे सक्तीचे केले होते. त्यांच्या स्वातंत्र्यावर बंधने घातली होती. त्यांच्यावर अन्यायकारक कर लादण्यात आले होते. या अन्यायाविरुद्ध गांधीजींनी सत्याग्रहाच्या मार्गाने तेथील लोकांना न्याय मिळवून दिला. गांधीजींचे भारतात आगमन. 9 जानेवारी 1915 रोजी गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले. नामदार गोपाळकृष्ण गोखले यांच्या सल्ल्यानुसार त्यांनी देशभर दौरा केला. सामान्य लोकांचे दुःख, दारिद्र्य पाहून ते अतिशय दुःखी झाले आणि त्यांनी राष्ट्रसेवेचे व्रत घेतले. अहमदाबाद जवळ साबरमती नदीच्या काठी ते आश्रमात राहू लागले. सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी सत्याग्रहाचे अभिनव तंत्र त्यांनी अवलंबले. सत्याग्रहाचे तत्वज्ञान. मुलांनो, सत्याग्रह म्हणजे सत्याचा, न्यायाचा आग्रह धरणे. अन्याय करणाऱ्या व्यक्तीला संयमाने व अहिंसेच्या मार्गाने सत्य व न्याय याची जाणीव करून देणे आणि तिच्या मतामध्ये बदल करणे म्हणजे सत्याग्रह होय. गांधीजींच्या सत्याग्रह या तत्वाचा वापर भारतातच नव्हे तर जगातील अनेक देशातील जनतेने त्यांच्या विरुद्धच्या अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी केला. त्यामध्ये मार्टिन ल्युथर किंग अमेरिकेतले, त्याचप्रमाणे दक्षिण आफ्रिकेमधील नेल्सन मंडेला
हे जे दोन नेते होते ते अतिशय प्रभावित झाले होते. मार्टिन ल्यूथर किंग हे अमेरिकन नागरी अधिकारी चळवळीतील एक प्रमुख नेते होते आणि त्यांचा मुख्य वारसा म्हणजे अमेरिकेतील समान नागरी अधिकार आणि यासाठी ते आज मानवाधिकाराचे प्रतीक म्हणून ओळखले जातात. यांनी अमेरिकेतील कृष्णवर्णीयांच्या हक्कासाठी सत्याग्रहाच्या मार्गाने लढा दिला. तर नेल्सन मंडेला यांनी दक्षिण आफ्रिकेमध्ये वर्णद्वेषाच्या विरोधात आवाज उठवला. हा एक तिथला क्रांतिकारक राजकारणी आणि दक्षिण आफ्रिकेतील पहिला कृष्णवर्णीय अधिकारी होय. सत्याग्रह. गांधीजींना पहिले यश चंपारण्य आणि खेडामधील सत्याग्रहात मिळाले. चंपारण बिहारमधील जमीनदार जे प्रामुख्याने ब्रिटिश होते आणि ते स्थानिक शेतकऱ्यांना सक्तीने निळीचं उत्पादन करायला लावत आणि त्याच्या बदल्यात त्यांना योग्य असा मोबदला पण दिला जात नसे आणि त्यामुळे तेथील शेतकरी सतत गरिबीत राहत होता. शेतकऱ्यांची गावं सुद्धा अत्यंत घाणेरडी होती आणि आरोग्य अतिशय हानिकारक असं होतं. तिथलं वातावरण आरोग्याला अतिशय हानिकारक. त्याचप्रमाणे दारूचे व्यसन, अस्पृश्यता, पर्दा पद्धती अशा अनेक समस्या त्या गावांमध्ये होत्या. यावर भर म्हणजे तेथील दुष्काळ. पण असं असून देखील इंग्रजांनी तिथे अनेक जाचक कर लादले होते आणि ते वाढतच होते. गांधीजींनी त्या भागात जाऊन तिथल्या परिस्थितीची माहिती गोळा केली, त्याचा सखोल अभ्यास केला. गावकऱ्यांना विश्वासात घेतलं. त्यांनी लोकांना गावच्या स्वच्छतेचं तसेच शाळा आणि रुग्णालय बांधकामाचं काम हाती घेतलं. याचसोबत ज्या अस्पृश्यता आणि पर्दा पद्धती होत्या त्या प्रथा नष्ट करण्यास गावकऱ्यांना प्रवृत्त केलं. पण त्यांचा मुख्य प्रभाव तेव्हा जाणवून आला जेव्हा पोलिसांनी गांधीजींना प्रदेशात अशांतता निर्माण करण्याच्या गुन्ह्याखाली अटक केली आणि तो भाग सोडून जाण्यास सांगितले. म्हणजे बघा, गांधीजी त्या लोकांसाठी काम करत होते, शांततेत काम करत होते, परंतु ब्रिटिश सरकारला या सुधारणा नको होत्या आणि म्हणून त्यांनी गांधीजींवर अशांतता निर्माण करतात असा आरोप करून त्यांना अटक करून तो भाग सोडून जायला सांगितलं. अर्थात हजारो लोकांनी या अटकेचा विरोध केला. त्या लोकांनी गांधीजींच्या सुटकेसाठी तुरुंगाबाहेर, पोलीस स्टेशन बाहेर आणि न्यायालयासमोर मोर्चे काढले. सरतेशेवटी न्यायालयाने नाईलाजाने ही त्यांची मागणी मान्य केली. त्यानंतर गांधीजींनी तेथील जमीनदारांविरुद्ध सुसंघटित आंदोलने सुरू केली. याचा परिणाम म्हणजे तिथल्या जमीनदारांनी ब्रिटिश सरकारच्या मार्गदर्शनाखाली एक ठराव मंजूर केला आणि या ठरावाद्वारे शेतकऱ्यांना जास्त मोबदला आणि स्वतःच्या मतानुसार पीक घेण्याची मोकळीक मिळाली. तसेच करवाढ सुद्धा रद्द झाली आणि दुष्काळ असेपर्यंत कर भरण्यापासून सूट सुद्धा मिळाली. या आंदोलनादरम्यानच गांधीजींचा उल्लेख लोक बापू आणि महात्मा म्हणून करू लागले. या आंदोलनामुळे गांधीजींची प्रसिद्धी सर्व भारतभर पोचली. आता आपण माहिती बघूया खेडा सत्याग्रह. गुजरातमधील खेडा जिल्ह्यात सतत पडलेल्या दुष्काळामुळे पिकांची स्थिती अत्यंत वाईट होती. तरीही सरकारकडून सक्तीने शेतसारा वसूल केला जात होता. गांधीजींनी शेतकऱ्यांना शेतसारा न भरण्याचा सल्ला दिला आणि तेव्हा स्थानिक शेतकऱ्यांनी 1918 मध्ये खेडा जिल्ह्यात सारा बंदीची चळवळ सुरू केली. गांधीजींनी या चळवळीचे नेतृत्व केले. अर्थात सरकारने लोकांवर लाठीमार केला, त्यांच्या घरादारांवर जप्ती आणली, लोकांना तुरुंगात डांबले. लोकांनी हे सर्व सहन केले परंतु माघार घेतली नाही. त्यामुळे सरकारने नाईलाजाने शेतकऱ्यांचा शेतसारा माफ, त्यांना शेतकऱ्यांपुढे नमावंच लागलं.
गांधीजींच्या या लढ्याला यश प्राप्त झाल्याने गांधीजींची लोकप्रियता वाढू लागली. अहमदाबादचा कामगार लढा. इसवी सन 1914 ते 1918 या कालावधीमध्ये महायुद्ध झालं होतं. या महायुद्धामध्ये इंग्लंडचा विजय झाला, पण तरी सुद्धा त्यांचं नुकसान खूप झालं. मग हे नुकसान भरून काढण्यासाठी इंग्रजांनी आपल्या ताब्यातील वसाहतींमध्ये करवाढ केली. याचा फटका भारतालाही बसला, कारण भारतामध्ये सुद्धा महागाई वाढली. ची झळ ही सर्वसामान्यांना बसायला लागली. त्यावेळेला गुजरातमध्ये अहमदाबाद येथे एक कापड गिरणी होती आणि ह्या कापड गिरणीच्या कामगारांनी वेतनवाढ मागितली. गिरणी मालकांनी मात्र वेतनवाढ करायला नकार दिला. त्यामुळे गांधीजींनी अहमदाबादच्या कामगारांना संप व उपोषण करण्याचा निर्देश दिला. संप म्हणजे काम न करणे आणि उपोषण म्हणजे काही न खाता पिता एका ठिकाणी बसणे. संप हा बराच काळ चालला. त्यामुळे कामगार थोडे विचलित झाले, कारण गिरणी मालकही ऐकायला कबूल नाही. मग त्यावेळेला गांधीजींनी मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण करण्यास सुरुवात केली. गिरणी कामगारांपुढे शेवटी गिरणी मालकांनी माघार घेतली आणि कामगारांना वेतनवाढ करून दिली. आता आपण माहिती बघूया रौलट कायद्याविरुद्धच्या सत्याग्रहाची. पहिल्या महायुद्धात भारतीयांनी ब्रिटिशांना मदत दिली होती. त्यामुळे भारतीयांना वाटत होते की युद्ध संपल्यानंतर ब्रिटिश सरकार आपल्या हिताचे निर्णय घेईल आणि आपल्याला जबाबदार शासन पद्धती दिली. परंतु तसं काही न करता ब्रिटिशांनी वस्तूंच्या किमती वाढवल्या, कर वाढवले. लोक जी होती ती अतिशय संतापली. त्यांच्यामध्ये असंतोष वाढत होता. अनेक आर्थिक आणि राजकीय कारणामुळे हा असंतोष वाढत गेला आणि हा असंतोष दडपण्यासाठी ब्रिटिश सरकारने एक कायदा आणला. ब्रिटिश शासनाने सर सिडनी रौलट या अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली आणि या समितीच्या शिफारशीनुसार 17 मार्च 1919 मध्ये केंद्रीय कायदे मंडळातील भारतीय सभासदांनी केलेल्या विरोधाला न जुमानता नवीन कायदा केला. त्यालाच रौलट कायदा असं म्हणतात. याला काळा कायदा किंवा ब्लॅक ऍक्ट असंही म्हणतात. आता नेमकं काय होतं या कायद्यात ते बघा. पहिलं म्हणजे राजद्रोही व्यक्तीवरील खटले हायकोर्टातील 3 न्यायाधीशांच्या विशेष न्यायालयात चालवण्याची तरतूद केली होती. दुसरी गोष्ट म्हणजे या न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर कोणत्याही कोर्टात अपील करता येणार नव्हते. कोणत्याही व्यक्तीला केवळ संशयावरून देखील अटक करून त्याच्यावरती राजद्रोहाचा आरोप लावता येऊ शकत होता. ब्रिटिश पोलीस कोणत्याही व्यक्तीला वॉरंट शिवाय देखील अटक करू शकत होते. कोणत्याही व्यक्तीची किंवा त्याच्या घराची ब्रिटिश पोलीस केव्हाही झडती घेऊ शकत होते. थोडक्यात रौलट नावाच्या अधिकाऱ्याच्या अहवालानुसार ब्रिटिश शासनाने तयार केलेले कायदे हे म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्याची पायमल्ली करणारे कायदे होते. गांधीजींनी या कायद्याविरुद्ध सत्याग्रह 6 एप्रिल 1919 मध्ये रौलट कायद्याला विरोध करण्यासाठी देशव्यापी हरताळ पाळण्याचे आवाहन गांधीजींनी केले आणि या आवाहनाला भारतीय लोकांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला. आता आपण माहिती बघूया जालियनवाला बाग हत्याकांड. जालियनवाला बाग हत्याकांड हे हिंदुस्थानाच्या इतिहासातील एक अत्यंत कटू पर्व मानलं जातं.
रौलट कायद्याविरुद्ध संपूर्ण देशात लढा पुकारलेला होता. तो लढा पंजाबमध्येही होता. पंजाबमध्ये पंजाबी नोकरशाही आणि पंजाबी जनता यांचा संघर्ष या कायद्यामुळे अतिशय तीव्र झाला होता. पंजाबमध्ये अतिशय हिंसाचार सुरू होता, कारण सरकारने सुद्धा त्या ठिकाणी दडपशाहीचं सत्र अवलंबलेलं होतं. गांधीजींना तर या प्रदेशात प्रवेश करण्यास मनाई केली होती. हिंसाचार सुरू होता आणि हा हिंसाचार रोखण्यासाठी अखेर 13 एप्रिल रोजी पंजाबमध्ये मार्शल लॉ जारी करण्यात आला. त्याच दिवशी बैसाखी हा सण होता आणि रिवाजानुसार हिंदू आणि शीख बांधव हा सण साजरा करण्यासाठी जालियनवाला बागेत जमले. त्याच वेळेला अमृतसर येथे हरताळ प्रकरणी डॉक्टर सत्यपाल आणि सैफुद्दीन किचलू या प्रमुख नेत्यांना सुद्धा अटक करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ 13 एप्रिल 1919 रोजी अमृतसर येथील जालियनवाला बागेत बैसाखी सणाच्या निमित्ताने सभा आयोजित करण्यात आली होती आणि जमावबंदी लागू केली होती. त्यावेळेला जनरल डायर हा लष्करी गाड्या घेऊन तेथे आला. जनरल डायर याच्या हुकमावरून लष्कराने निशस्त्र लोकांच्या सभेवर रायफलींच्या 1600 फैरी झाडल्या. या सभेत स्त्रिया आणि पुरुषांसोबत लहान मुलांचाही समावेश होता. अधिकृत सूत्रांच्या हवाल्यातून या हत्याकांडामध्ये 379 लोकांचा मृत्यू झाला आणि अनधिकृत सूत्रानुसार मृतांचा आकडा हा हजारोहून अधिक आहे. निशस्त्र नागरिकांना कोंडीत गाठून असहाय्य अवस्थेत टिपून मारण्यात आले. त्यापैकी अनेक जण जीव वाचवण्यासाठी विहिरीकडे धावले, तर अनेकांनी भिंती चढून जाण्याचा प्रयत्न केला. परिणाम एकच, मरण. या नरसंहाराबद्दल कुणाला खेद ना खंत. डायरने तर उद्दामपणे विधान केले की त्याला याबद्दल कसलाही खेद होत नाही. गोळ्या संपल्यामुळे त्याचा नाईलाज झाला, नाहीतर आणखी माणसे मेल्याने त्याला काही फरक पडत नव्हता. आपल्या विरुद्ध डोके वर काढणाऱ्याला काय शासन होते हे दाखवून देण्यासाठी हे भयानक कृत्य इंग्रज सरकारच्या अधिकाऱ्यांनी केले. लाल रक्ताचे पाट वाहत होते. या चित्रावरून तुमच्या लक्षात येईल की कशा प्रकारे बंदुकांच्या गोळ्यांच्या फैरी झाडत होत्या. भारतभर या हत्याकांडाच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. नोबल पारितोषिक विजेते गुरु रवींद्रनाथ टागोर यांनी त्यांना इंग्रजांनी दिलेली सर ही पदवी परत केली. या हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी अनेक क्रांतिकारक जन्माला आले. त्यातलं मुख्य नाव म्हणजे शाहिद उधम सिंग, जे स्वतः या हत्याकांडामध्ये जखमी झाले होते. या उधम सिंग यांनी 13 मार्च 1940 या दिवशी हत्याकांडाचे उत्तर म्हणून मिशाएल ओ डायर, जो या हत्याकांडाचा सूत्रधार होता, यावर बंदुकीतून गोळ्या झाडून वध केला. आजही जर तुम्ही जालियनवाला बागेत गेलात तर त्या ठिकाणी असे चौकोन दाखवलेले आहेत की ज्या ठिकाणी गोळ्या झाडल्या गेल्या होत्या. आणि ती विहीर अजून तिथेही आहे की ज्या विहिरीत लोकांनी आपला जीव वाचवण्यासाठी उड्या मारल्या होत्या, परंतु इंग्रजांनी त्या विहिरीत सुद्धा बेछूट गोळीबार केला होता. आता आपण माहिती घेऊया खिलाफत चळवळ. तुर्कस्तानचा सुलतान हा जगभरातील मुस्लिमांचा खलिफा म्हणजे धर्मप्रमुख होता. पहिले महायुद्ध सुरू झाले तेव्हा या खलिफाने जर्मनीच्या बाजूने इंग्लंड विरुद्ध युद्धात उडी घेतली. हिंदी मुसलमानांच्या मनात खलिफाची बाजू घ्यायची की इंग्रजांची बाजू घ्यायची हा प्रश्न निर्माण झाला होता. मुलांनो, त्यावेळेला सुद्धा हिंदी फौजांमध्ये मोठ्या प्रमाणावर मुसलमान होते आणि ते तुर्की सुलतानाच्या विरुद्ध लढण्यास तयार होणे अवघड होते.
त्यामुळे युद्ध समाप्तीनंतर खलिफाच्या साम्राज्यात धक्का लावण्यात येणार नाही असं आश्वासन त्यावेळचे इंग्लंडचे प्रधानमंत्री लॉर्ड जॉर्ज यांनी दिलं. प्रत्यक्षात मात्र युद्ध समाप्तीनंतर जेव्हा तह झाला तेव्हा हे आश्वासन इंग्लंडने पाळलं नाही. त्यांनी तुर्की साम्राज्याचे तुकडे केले आणि निरनिराळे प्रदेश आपापसात वाटून घेतले. तुर्की साम्राज्याला हात लावणार नाही असे दिलेले वचन इंग्रजांनी मोडल्याने हिंदू मुसलमान संताप झाले. खलिफाची सत्ता त्याला पूर्ववत मिळावी म्हणून त्यांनी खिलाफत चळवळ सुरू केली. हिंदुस्थानातील मुसलमानांची खिलाफत चळवळ ही न्याय्य व योग्य असल्याचे गांधीजींचे मत झाले. हिंदू मुस्लिम ऐक्यावर आधारित राष्ट्रीय चळवळ जर आपण सुरू केली तर सरकार निश्चितच वठणीवर येईल असे गांधीजींना वाटू लागले आणि त्यामुळेच गांधीजींनी खिलाफत चळवळीला पाठिंबा दिला. सरकारशी असहकार करण्याचा गांधीजींचा प्रस्ताव खिलाफत कमिटीने मान्य केला आणि या काळात हिंदू मुस्लिम ऐक्य विशेषत्वाने दिसून आले. असहकार चळवळ. असहकार चळवळीमागे गांधीजींची अशी धारणा होती की भारतात इंग्रज राज्यकारभार बघत आहेत किंवा शासन चालवत आहेत पण ते भारतीयांच्या सहकार्यावरच चालत आहे. मग जर संपूर्ण भारतातील लोकांनी ठरवलं की ब्रिटिश शासनाशी संपूर्णपणे असहकार करायचा तर हे इंग्रज सरकार कोसळून पडेल. त्यामुळे गांधीजींनी जनतेला असहकार चळवळीत भाग घेण्याचे आवाहन केले. 1920 मध्ये राष्ट्रीय सभेचे अधिवेशन नागपूर येथे भरले. या अधिवेशनात चित्तरंजन दास यांनी मांडलेल्या असहकाराच्या ठरावाला मंजुरी मिळाली. असहकाराच्या चळवळीची सर्व सूत्रे गांधीजींकडे सोपवण्यात आली. या चळवळीत जो कार्यक्रम ठरवला गेला त्याच्यामध्ये सरकारने दिलेल्या सन्मानदर्शक पदव्या व मान सन्मान यांचा त्याग करणे, स्थानिक स्वराज्य संस्थातील जागांचा त्याग करणे, सरकारी समारंभ व कार्यक्रम यात सहभागी न, सरकारी शाळा, महाविद्यालये व इतर शैक्षणिक संस्था यावर बहिष्कार टाकणे आणि मुलांच्या शिक्षणासाठी राष्ट्रीय शिक्षण संस्था स्थापन करणे, सरकारी कचेऱ्या व न्यायालये यावर बहिष्कार टाकणे, परकीय मालावर बहिष्कार टाकणे, सुधारणा कायद्याअंतर्गत घेण्यात येणाऱ्या प्रांतिक निवडणुकांवर बहिष्कार, मेसोपोटेमियात पाठवण्यासाठी भरती करण्यात येणाऱ्या मुलकी व लष्करी नोकऱ्यांवर बहिष्कार टाकणे अशा प्रकारचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला. आता या असहकार चळवळीची वाटचाल कशी झाली हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जायचं आहे. त्या ठिकाणी तिथे असलेल्या फीडबॅक फॉर्मची लिंक भरायची आहे की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असलेल्या प्रश्नांची उत्तरं तुमच्या वहीत लिहायची आहेत. बालमित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असणार. यासारखे अनेक छान छान व्हिडिओ आहेत जे तुमच्या अभ्यासक्रमावर आधारित आहेत. पण ते पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक यू.